नमस्कार. रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी आपलं स्वागत करते. होळी जवळ आलेली आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाचा, रंगांचा सण आहे. होळी दिवशी आपण होळीची पूजा करतो आणि होळीला आपल्या पुरणपोळीचा आपण नैवेद्य दाखवतो. पुरणपोळी काही जणांना करायला खूप सोपी वाटते, पण काही जण पुरणपोळी करायचं म्हटलं तर नेहमीच म्हणतात की माझी नीट जमतच नाही पुरणपोळी. सुरुवातीला मलाही असंच वाटायचं, पण मी प्रयत्न करत गेले आणि आता मला खूप छान पुरणपोळी करता येते. तर आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळी. पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, पाव किलोपेक्षा जरा जास्त गूळ घेतलेला आहे, वेलचीची आणि जायफळाचीही पूड घेतलेली आहे आणि ही डाळ शिजवण्यासाठी हे पाणी घेतलेलं आहे. ही डाळ शिजवण्यासाठी आपण डाळ पूर्णपणे बुडेल आणि त्याच्यावर दोन बोटं, दोन इथपर्यंत पाणी राहील असं, दोन पेर म्हणतात, चुकून मी बोटं म्हणाली, दोन पेर पाणी राहील असं आपण पाणी घालायचं आहे. काही जण डाळ शिजवून त्याचा कट काढतात, म्हणजे ते डाळीचं पाणी काढतात, ज्याला कट बोलतात, आणि कटाची आमटी करतात. तर तुम्ही त्यात जास्त प्रमाणात पाणी वापरू शकता. आता इथे पुरणपोळीसाठी आपल्याला पीठ मळायचं आहे. त्यासाठी मी हा पाव किलो मैदा घेतलेला आहे. ही मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे मी ह्या मैद्यामध्ये मिक्स करणार आहे. काही जण नुसतं मैद्याच्याच पुरणपोळ्या करतात, पण मी यात गव्हाचं पीठही थोडं मिक्स करणार आहे. मैदा हा जो आहे हा आपल्या शरीरासाठी तितकासा चांगला नसतो, म्हणजे पचायला जड असतो, म्हणून मी हे गव्हाचं पीठ यात मिक्स करते. या वाटीमध्ये मैद्याचं पीठ थोडं काढून ठेवलं आहे, थोडा मैदा जो आपल्याला पोळी लाटण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ह्या पिठामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे, त्यामुळे पोळीला छान असा पिवळसर रंग येतो. चवीसाठी मीठ आहे. मैद्याचं पीठ मळताना आपल्याला तेल घालायचं आहे आणि पोळ्या तयार करताना आपल्याला तूप लागणार आहे. सर्वात प्रथम आता आपण ही डाळ शिजवायला ठेवायची आहे, तर मी डाळ शिजवायला ठेवते. आपण आता डाळ शिजवायला घ्यायची आहे. डाळ शिजवण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आता मी ही डाळ घालते आहे. डाळ लवकर शिजण्यासाठी तुम्ही 15-20 मिनिटं ती भिजवून ठेवली तर लवकर शिजण्यास मदत होते. ही मी डाळ शिजवायला ठेवलेली आहे. ही डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया. आपण आता पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया. हा वाटी भरलेला मैदा मी पोळ्या लाटताना वापरणार आहे, त्याला मी बाजूला ठेवून देते आहे. तूपही आपल्याला पोळ्या शेकताना लागणार आहे, त्यालाही मी बाजूला ठेवते. आता आपल्याला लागणार आहे या मैद्यामध्ये हे 1 वाटी गव्हाचं पीठ, ही हळद ज्याच्यामुळे आपल्या पोळीला छान पिवळसर रंग येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा छोटा मी घेतलेला आहे मीठ. आणि हे जे तेल आहे हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे, ते आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याआधी आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ आणि गव्हाचं पीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिसळलं जाईल. हे पहा, असं. याच्यामध्ये आपल्याला आता थोडं तेल घालून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपली पोळी अगदी मऊसूत खुसखुशीत होईल.
आता हे तेल आपण घातलंय ते पण ह्या पिठामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, सगळं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला मी जेव्हा आईला पुरणपोळ्या बनवताना बघायची, ही सारी प्रोसिजर बघून मला एवढी भीती वाटायची की बापरे किती कठीण काम आहे. पण हळूहळू करत गेले. सुरुवातीला व्यवस्थित जमलीही नाही मला, पण प्रयत्न सोडला नाही आणि आज मी व्यवस्थित पुरणपोळ्या बनवू शकते, ज्या माझ्या घरात सर्वांना आवडतात, इतरांनाही आवडतात. माझ्या घरी नातेवाईक येतात, तेही माझ्या पुरणपोळीची तारीफ करतात. हे पहा, आता हे पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला आता हळूहळू थोडं थोडं पाणी घेऊन, अंदाजाने पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे. जे चपातीसाठी आपण पीठ मळतो त्याहीपेक्षा थोडंसं सैल असायला हवं आहे. अंदाजाने थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळूया. एकाच वेळी जर भरपूर पाणी घातलं तर पीठ खूपच सैलसर होऊन जातं आणि मग पोळ्या लाटताना खूप त्रास होतो, व्यवस्थित लाटल्या जात नाहीत. हे पहा, मी परत थोडंसं पाणी घेते आहे. बघा, पिठाचा गोळा एकत्र करून घेतलेला आहे मी, परंतु अजून पूर्णपणे हे पीठ मळून तयार झालेले नाही. हे मी तेल घेतलेलं आहे. आता ह्या पिठाच्या गोळ्याला असं तेल लावून लावून मळायचं आहे. हे पहा, पिठाला बघा किती सुंदर रंग आलाय पिवळसर. हा आता पिठाचा गोळा असा तयार झालेला आहे. त्याला आपण असं पुन्हा हाताने असं चपटं करायचं आहे आणि त्याला असे
अशी बोटं जोरजोरात रुतवायची आहेत, त्याच्यामुळे असे बोटांचे असे खड्डे पडतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हा तेलाचा हात फिरवायचा आहे. पहा असा. गुंडाळी करून पुन्हा या पिठाला वरून पूर्ण तेलाचा हात लावून असा ठेवायचा आहे आणि आपलं पुरण शिजून पूर्ण होईपर्यंत ह्या पिठाला असंच झाकून ठेवायचं आहे. तुम्ही हे अर्धा तास 1 तास ठेवून पण पुरणपोळ्या केल्या तर पुरणपोळ्या अतिशय मऊसूत होतात. आपण आता पुरणाकडे वळणार आहोत, तोपर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवूया. हे पहा, मी हे पीठ असं झाकून ठेवलंय. आपण आता पुरणाकडे वळू. ही पहा, आपली डाळ आता शिजते आहे. डाळ शिजत असताना ह्या डाळीवर असा जो फेस येतो तो आपण काढून टाकायचा आहे. डाळ शिजत असताना तिला मध्ये मध्ये व्यवस्थित चेक करावं लागतं आपल्याला. मी पुन्हा झाकून ठेवते आहे शिजण्यासाठी. हा, आपण डाळ आता पुन्हा एकदा चेक करूया. डाळ पूर्णपणे शिजलेली नाही आहे, अजून कच्चीच आहे. ही डाळ शिजवताना आपल्याला नीट लक्ष ठेवून शिजवावी लागते, कारण ही डाळ पूर्णपणे शिजून विरघळून उपयोग नाही. त्यामुळे पुरण खूप असं पातळ होतं, मऊ होतं खूप, आणि मग ते आपल्याला नीट पोळ्या बनवता येत नाही. डाळ अशी शिजली पाहिजे, ती जी अख्खीही दिसली पाहिजे आणि ती विरघळलेली नाही असली पाहिजे, पण पूर्णपणे शिजून आलेली पाहिजे. म्हणून थोडंसं लक्ष देऊन तुम्ही ही डाळ शिजवा. आपण ही डाळ पुन्हा चेक करून बघूया. बघा, डाळ छान शिजून आलेली आहे. हे बघा, अख्खी दिसते आहे पण पूर्ण शिजलेली आहे ही डाळ. आता आपल्याला याच्यामध्ये गूळ आणि वेलची जायफळची पूड घालायची आहे. मी यामध्ये हा गूळ टाकून घेते आहे. आणि वेलची पूड. आपल्याला हे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुरणपोळी ही कटाच्या आमटी बरोबर पण खाल्ली जाते. घाटावर पुरणपोळी बरोबर गुळवणी तयार करतात, जी गुळाचं पाणी तयार करून ते दुधामध्ये मिक्स केलं जातं. तर गोड पुरणपोळी आणि गुळवणी असं कॉम्बिनेशनही आवडतं लोकांना, किंवा गोड पुरणपोळी आणि तिखट कटाची आमटी हे कॉम्बिनेशन आवडतं. कटाची आमटी बनवायची असेल तर डाळ शिजवताना जास्त प्रमाणात पाणी घालायचं असतं आणि मग डाळ शिजल्यानंतर उरलेलं पाणी काढून घ्यायचं असतं, ज्याला कट म्हणतात, आणि त्याच्यापासूनच मग कटाची आमटी बनवली जाते. मी तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी दाखवणारच आहे, लवकरच अपलोड करणार आहे. हे पहा, तर डाळीमध्ये आपला हा गूळ
विरघळतो आहे. हे पहा, गूळ जसा वितळत जातो आहे तसं आपलं पुरण बघा असं ह्याला गुळाचा पाक होऊन पुरण असं पातळ पातळ होत जातं. ह्याला असंच आपल्याला शिजवत राहावं लागतं. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की डाळ शिजवताना जर जास्त प्रमाणात पाणी असेल डाळीमध्ये, आपली डाळ शिजलेली आहे आणि पाणी आहे, तर तुम्ही ते काढून बाजूला घेऊ शकता. जास्त पाणी ठेवाल तर पुरण अगदी पातळ होईल. म्हणून पाणी काढून घ्या आणि मगच त्या डाळीमध्ये तुम्हाला गूळ मिक्स करायचा आहे. जसं गूळ वितळला जातो आहे, त्याच्यात वेलची जायफळची मिक्स होते आहे पूड, तसा तसा खूप खमंग वास सुटलेला आहे. हे आपल्याला असंच हळूहळू ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही. हे पहा, आपलं पुरण आता असं घट्ट दाट होत आलेलं आहे. हे ढवळताना जरा काळजी घ्या, कारण हे बघा असे बुडबुडे उडतात, त्याचे हातावर उडू शकतं, ते चटका बसू शकतो. म्हणून जरा ढवळताना काळजी घ्या. ते हळूहळू घट्ट होत जातं. पहा, आपलं पुरण कसं घट्ट होत आलेलं आहे. ही चण्याची डाळ तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता, पण त्यात थोडा अंदाज येत नाही, म्हणून मला अशी डाळ शिजवून घ्यायलाच आवडते. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, लक्ष देऊ शकतो की डाळ कुठपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे. थोडा वेळ लागतो, पण बघा पुरण खूप असं छान होतं. आपलं पुरण छान घट्ट झालेलं आहे. बघा, याचा गोळा असा होतो आहे. हे थोडंसं गार झालं की आपल्याला पुरण यंत्रातून काढून घ्यायचं आहे. काही जण मिक्सरलाही याला बारीक करून घेतात, पण मी पुरण यंत्रातून याला बारीक करून घेणार आहे. याला आपण थोडंसं गार करायला. हे पुरण यंत्र आहे. ह्या पुरण यंत्रामध्ये ही शिजलेली डाळ घालून मी फिरवणार आहे असं गोल, आणि मग हे पातेलं आहे, या पातेल्यामध्ये ते पुरण आपलं साठेल. हे पुरण यंत्र भांड्याच्या दुकानात सहजतेने उपलब्ध होतं, आणि या पुरण यंत्रामुळे आपलं पुरण बनवण्याचं काम अगदी सोपं होऊन जातं. अगदी मुलंही हे काम आवडीने करतात. हे मी पुरणाची डाळ याच्यात घालून घेतलेली आहे बघा, शिजवलेली, आणि आता ह्याला गोल फिरवायचं आहे. जोर द्यावा लागतो. हे पहा, असं
पुरण खाली पडत जातं. अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पुरण वाटून घ्यायचं आहे. आपलं पुरण तयार आहे. आपण आता पुरणपोळ्या लाटायला घेऊया. आता पुरणपोळी लाटताना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपला हा जो पोलपाट असतो ना, त्याला एखादा स्वच्छ कपडा असा बांधून घ्यायचा आहे घट्ट. आता मी असं घट्ट बांधते आहे. त्याच्यामुळे आपली पुरणपोळी चिटकत नाही आणि पटापट लाटली जाते. हे पहा, असा मी कपडा बांधून घेतलेला आहे आणि याच्यावरच आपल्याला आता पुरणपोळ्या लाटायच्या आहेत. पुरणपोळी लाटताना मी ह्या मैद्याचा लिंबा एवढा गोळा घेते. आणि याच लिंबा एवढ्या गोळ्यामध्ये आपल्याला पुरणपोळी तयार करायची आहे. ह्या गोळ्याला मी सर्वात प्रथम हा मैदा लावून घेते आणि मग त्याची अशी वाटी तयार करते. हे पहा, आपल्याला मध्ये अंगठा ठेवून असं हे वर ओढत जायचं आहे. पहा, अशी वाटी तयार होते. जितकी मोठी वाटी तुम्ही तयार करू शकता, अलगद हाताने तुम्ही करत जायची आहे. आणि आता या वाटीमध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. आता ही वाटी अशी वरवर सावकाश खेचत आणायची आहे, अगदी अलगद हाताने बघा. नख लागून ती वाटी तुटणार नाही याची काळजी घ्यायची. ही मैद्याची अशी वाटी आपल्याला अशी बघा बंद करायची. पहा, हे मी बंद केलेला आहे. हा असा भाग तयार झालेला आहे. याला मी आता पीठ लावून घेते. एकीकडे मी तवा गरम करत ठेवला आहे आणि आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे. आता हा गोळा मी पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि त्याला आपण असं अलगद हाताने दाबून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं की पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरतं. हे पहा, आता ही पुरणपोळी मी लाटते आहे. हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराची पुरणपोळी तुम्ही लाटू शकता. काही जण अगदी लहान लहान पुरणपोळ्या लाटतात, तर काही जणांची पुरणपोळी अगदी तवा एवढी मोठी असते. हे पहा,
आपली ही पुरणपोळी लाटून तयार आहे. आपली पुरणपोळी लाटून तयार आहे. आपण आता हिला शेकायला घेऊया. पुरणपोळी शेकताना आपण चेक करायचं आहे पुरणपोळीला. तिला जास्त डाग लागू द्यायचा नाही आहे. ही पहा पुरणपोळी हळूहळू फुलून वर येते आहे. पहा पुरणपोळी छान फुलून वर आलेली आहे. पहा आपण याला आता तूप लावून घेऊया. पुरणपोळी आता ताटात काढून घेतली आहे. आपल्या पुरणपोळ्या आता तयार आहेत. आमच्याकडे गोड दुधासोबत पुरणपोळ्या वाढल्या जातात. तुम्ही गरमागरम पुरणपोळ्या वाढताना त्या पुरणपोळीमध्ये अशी छान तुपाची धार सोडून पुरणपोळ्या वाढा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने माझे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे इतरही रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.